कोविड नंतर फार जॉईंट पेनचे त्रास वाढले. कोणी म्हणतं की नाही ते व्हॅक्सिनमुळे झालंय, मग कोणी म्हणतं की नाही त्या काळात इतकी औषधं घेतली की त्याचा काहीतरी परिणाम झालाय. पर्टिक्युलरली कोविड नंतर हिपआर्थरायटिसचं प्रमाण प्रचंड वाढलंय. 2020च्या आधी हिपआर्थरायटिस विसावेस नी आर्थरायटिस याच्यामध्ये माझ्याकडे 5 हिपआर्थरायटिसचे पेशंट येत असतील तर 95 नी आर्थरायटिसचे पेशंट होते. आता माझ्याकडे साधारणतः 30 हिपआर्थरायटिसचे पेशंट आणि 70 नी आर्थरायटिसचे पेशंट इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ. महत्वाचं कारण आहे त्याला हायपर कोॲग्युलेशन डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे रक्त गोठण्याची शक्यता ही जास्त होणे आणि कोविड ह्या आजारामुळे हा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. जसं आपल्याला हार्ट अटॅक येतो म्हणजे काय होतं, हार्टचा रक्तपुरवठा बंद पडतो. पॅरालिसिस येतो म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडतो. तसाच खुब्याचा रक्तपुरवठा बंद पडला की त्याला इन्फार्क्ट बसतो. इन्फार्क्ट म्हणजे रक्तपुरवठा बंद पडतो. व्हॅक्सिनमुळे होतं का? नाही होत. नाही जर का व्हायचं असतं तर 1140 कोटी जनता आहे आपल्याकडे आणि 140 ते 140 नी व्हॅक्सिन घेतली, सगळ्यांनाच झालं. हा कोविडशी रिलेटेड आहे. प्री एक्झिस्टिंग डिसीजेस तुम्हाला जर का असतील तर हा होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हाच्या काळी खरं सांगू तर डॉक्टरांनाच माहिती होतं हा आजार काय, याला ट्रीटमेंट काय करायची आहे. डोळ्यासमोर लोक मरत होती. मी स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण तेव्हा मी जाऊन कोविड वॉर्डमध्ये काम केलंय कारण की डॉक्टरच नव्हते अवेलेबल. मग त्यातल्या त्यात जीव वाचवण्याकरता काय करता येतं, स्टिरॉइड हे असा एक पदार्थ आहे की जो तुम्हाला प्रत्येक ठिकाणांना बाहेर काढून आणू शकतो. स्टिरॉइड दिलेत का? हो, तेव्हाच्या काळी दिलेत, पण नाईलाज होता. नाही स्टिरॉइड दिले तर लोक मरतील. सो स्टिरॉइडमुळे खुबा खराब झाला, पण त्या स्टिरॉइडमुळे जगलात पण तो.